संत तुकारामांचा जीवन विचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या। मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, एरते बापुडे काय रंक। भवाची या पोटी दुःखाची रासी, शरण देवासी जाता भले। तुका म्हणे नवे काय त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर। जीवन दुःखमय आहे हे सांगायला कोणा तत्ववेत्याची जरूर नाही। नाना प्रकारच्या दुःखांच्या काटेरी वाटेनं आयुष्यभर माणसाला चालावं लागतं। या वाटेवर फार थोड्या ठिकाणी फुलं पडलेली असतील, पण काटे मात्र बहुतेक ठिकाणी असतातच। आयुष्याचा प्याला नियतीनं दुःखानं भरून ठेवला आहे, हा अनुभव तुम्हा आम्हाला प्रत्ययी येतो। तुकारामांच्या जीवनातही दुःख आली, संकट आली, दारिद्र्य तर पाठीशीच लागलेलं होतं। अपमानाच्या अनेक ठेचा त्यांना आयुष्यात लागत राहिल्या, पण त्यांनी या दुःखाकडं शांतपणानं पाहिलं, स्थिर दृष्टीनं पाहिलं आणि ते म्हणाले, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। त्यांच्या शब्दात वैफल्य आहे असं मला वाटत नाही। जीवन जगताना आलेल्या अनुभवाचं मंथन करून जो निष्कर्ष हाती आला तो त्यांनी थोडक्यात सांगितलाय। जीवनाचं स्वरूप असंच असतं। तुकोबांनी आपल्या आयुष्यात पावलोपावली रात्रंदिन संघर्ष केला आहे, त्यातूनच त्यांनी आपलं जीवित घडवलं होतं। तुकोबा हे अवास्तव स्वप्न पाहणारे कवी नव्हते, तटस्थपणानं जीवनाचं संशोधन करणारे ते तत्वचिंतक होते। त्यामुळं त्यांची अभंगवाणी वास्तव जीवनाचा शोध घेणारी, मार्गदर्शन घडवणारी उपदेशवाणी आहे। आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपले अनुभव सांगताना माणसाला त्यांनी काही शाश्वत विचार दिले, हेच त्यांचं श्रेष्ठपण आहे। सामान्य कवी आपल्या वैयक्तिक दुःखाचं जन्मभर तुणतुणं वाजवतात। तुकोबा दुःखातून विवेकाकडे आणि लोकप्रबोधनाकडे वळाले। आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या। या त्यांच्या उद्गारात दुःख संकटांना सामोरं जाण्याची शिकवण आहे। देवावर भार घालावा आणि आपत्ती विपत्तीला तोंड द्यावं असं ते म्हणतात। देव संकटाचं निवारण करतो याचा अर्थ तो काही चमत्कार करतो असं नाही। आपण निश्चयानं आणि निग्रहानं संकटापुढे गेलो म्हणजे आपल्या ठायी असलेलं वीरत्व जागं होतं। संकट मोठं असेल, पण मी त्याच्यासमोर पाय रोवून उभा आहे, तो परमेश्वर मला संकटमुक्त करणारच आहे, हा प्रचंड विश्वास मनुष्याला सामर्थ्य देतो। भयभीत झालो तर दुःख वाढत राहतं, ते भोगायचंच आहे तर शूरपणानं का त्याचं स्वागत करू नये। वाघ म्हटलं काय, वाघोबा म्हटलं काय, तो खाणारच असेल तर त्याला वाघ्या का म्हणू नये, असा हा व्यावहारिक मंत्र आहे। देवाला शरण जावं याचा अर्थ दैववादी व्हावं असं नव्हे। झगडण्याची शक्ती आपला अंतरात्मा आपल्याला देणारच आहे, हा दृढ भाव मनात ठेवला तर डोंगरा एवढं संकट मुंग्यांच्या वारुळासारखं क्षुद्र वाटायला लागतं। असा भाव या अभंगाचा आहे। जो केवळ देवावर श्रद्धा ठेवतो आणि स्वतः काहीच धडपड करत नाही, त्याला देव सहाय्य करू शकत नाही। म्हणूनच आपण आपल्या दुःख भोगाला सामोरं गेलं पाहिजे। आयुष्याच्या आखाड्यात आपण दंड थोपटून सिद्ध राहिलं पाहिजे। परमेश्वर अशा वीरांच्या पाठीशी उभा राहतो, हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे। देवो दुर्बल घातक हे वचन या दृष्टीनं विचार करण्यासारखं आहे। आपत्तीत आणि विपत्तीत आपल्या मनाचं संतुलन बिघडू देऊ नये। जे होईल ते भोगायला मी समर्थ आहे अशी कणखर वृत्ती असली म्हणजे संकटांना तोंड देता येतं। कित्येक वेळा केवळ संकटाच्या कल्पनेनं देखील माणसं मरगळून जातात, त्यांच्यासाठी हा विचार आहे। स्वतः तुकाराम अनेक संकटाच्या छायेत वावरले, पण त्यांचं धैर्य, तितिक्षा, शांतवृत्ती अभंग राहिली। म्हणून तर ते येणाऱ्या भोगाला आपण सादर असावं असं सांगू शकतात। आपत्तींचा प्रतिकार करताना ईश्वराचं विस्मरण मात्र होऊ नये। ईश्वर हे सामर्थ्य आहे, ईश्वर हा शक्तीचा अखंड प्रवाह आहे, ही त्यांची धारणा होती।
श्रद्धेचं एखादं अधिष्ठान माणसाला प्रेरणा देतं, यात कसलाही संदेह नाही. ईश्वर आपली सारी संकटं निवारतो ही कल्पना तर्कदृष्ट्या बरोबर नसेल, पण माझ्या पाठीशी ईश्वरी शक्ती ठामपणानं उभी आहे हा विश्वास माणसाला बळ देतो. श्रद्धेतून उगवणारी शक्ती आयुष्याला घडवू शकते, पण प्रयत्नशीलता मात्र आवश्यक आहे. निष्क्रिय माणसाला दैवी सहाय्य कसं मिळणार? आलिया भोगासी असावे सादर असं म्हणून सिद्ध झालं पाहिजे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका हं.